नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली. सध्या थोडा आवाज बसला आहे. व्हायरल सर्दीची साथ सुरू आहे. त्यामध्ये माझा आवाजही खूप बसला होता. चला तर मग आज बनवली ती मस्त अशी तांदळाची रबडी खीर. तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. कुकरच्या एका शेट्टीमध्ये आपण खीर बनवणार आहोत. इथे मी कुकर घेतला आहे. आधी त्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. 1 वाटी कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही घेऊ शकता. इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे. बासमती कणीही तुम्ही घेतली तरीही खीर एकदम छान होणार आहे. आपण आता त्यामध्ये पाणी ॲड करून आपण आता कुकरला 1-2 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्याआधी मी इथे 1 चमचा तुपाचाही वापर केला होता, पण एकदम व्हिडिओ थोडासा मिस झाला. चला तर मग आपण आता पॅनमध्ये दूध शिजण्यासाठी ठेवूया. शिजण्यासाठी ह्याचा अर्थ दुधाची आपल्याला रबडी करायची आहे, त्यामुळे मी शिजण्यासाठी म्हटले आहे. चला तर मग इथे मी 1 लिटर दुधाचा वापर केला आहे. आपल्याला 1 वाटी तांदळासाठी 1 लिटर दूध लागतंच, कारण आपल्याला ह्याची रबडी तयार करून घ्यायची आहे. 1 वाटी साखर ॲड केली आहे. साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण दूध आणि गूळ एकत्र कधीही गरम करायचं नाही. दूध जेव्हा गार होईल तेव्हा त्यामध्ये गूळ ॲड करू शकता. बघू शकता आपला तांदूळही मस्त शिजला आहे. आपण आता तो चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. पूर्वी माझी आजी जात्यावर एकदम आपले तांदूळ दळून मस्त अशी खीर तयार करून द्यायची. ही खीर मी तुमच्यावर कधी तर शेअर करीनच. तांदूळ आता मी सगळा स्मॅश करून घेतलेला आहे. तांदळाचा भात तयार झालेला. बघू शकता आपली रबडीही तयार झाली आहे. आपण आता ह्यामध्ये शिजलेला जो तांदूळ होता तो ॲड करून घेऊया. अशा प्रकारे बनवलेली खीर 10 ते 15 मिनिटामध्ये आपली लगेचच तयार होते. जी माझी आजी बनवायची ना ती खीर, ती खूपच आपली वेळ काढू खीर होती. कारण कसं व्हायचं, जात्यावरती दळायची, पण त्या खिरीची चव वेगळीच असते. तो किस्साही वेगळाच असतो. कारण कसं असतं, जे पूर्वी जे लोक जे बनवत होते ना खाणं, ते आपल्या नशिबात नाहीच आहे. चला तर मग आता इथे खीर बनून तयार आहे. ह्यामध्ये मी ड्रायफ्रुट्सही ॲड केलेले आहेत आणि आता वेलची पावडरही ॲड करूया. त्याशिवाय आपल्या खिरीला अपूर्णताच असते, कारण वेलची पावडर ही गोड पदार्थामध्ये लागतेच. बघू शकता खिरीचा टेक्स्चर एकदम मस्त तयार झाला आहे आणि आपली दाटसर ही खीर झाली आहे, कारण आपण रबडी बनवून आधी घेतली होती. त्यामुळे आपली खीर एकदम मस्त अशी दाटसर तयार झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंटही करत जावा आणि एक असाही बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवीन